भाजपकडून 16 राज्यातील 195 उमेदवारांची नावे जाहीर। पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाराणसीमधून उमेदवारी जाहीर, तर अमित शहांना गांधीनगरमधून उमेदवारी जाहीर। मात्र पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांच्या नावाची घोषणा नाहीच। 2019 मध्ये लढवलेल्या जागात शिवसेना लढणार। शिवसेना लोकसभेच्या कोणत्याही जागा सोडणार नाही। लोकशाही पॉडकास्टमध्ये शंभूराज देसाईंचं वक्तव्य। शिखर बँक घोटाळा प्रकरणाचा तपास बंद करा। आर्थिक गुन्हे विभागाची कोर्टाला विनंती। कोर्टात 15 मार्चला होणार सुनावणी। बारामतीमधील मॉडेल राज्याच्या विकासाचे मॉडेल आहे। रोजगार मेळाव्यामधून 25,000 तरुणांना रोजगार मिळणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बारामती महारोजगार मेळाव्यातून माहिती। राजकारणात काम करणारे आम्ही कंत्राटी कामगार। दर 5 वर्षांनी आम्हाला कंत्राट रिन्यू करावं लागतं। काम केलं नाही तर जनता घरी बसवते। रोजगार महामेळाव्यातून फडणवीसांची टोलेबाजी। विकास कामांचा बारामतीकरांनाही अभिमान वाटेल। विकासाच्या बाबतीमध्ये बारामतीला नंबर 1 चा तालुका बनवणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महारोजगार मेळाव्यात व्यक्त केला निर्धार। नमो रोजगार मेळावा म्हणजे बेरोजगारांची दिशाभूलच। जितेंद्र आव्हाडांची ट्विट करत महारोजगार मेळाव्यावर टीका। लोकसभा निवडणूक लढवणार आणि जिंकणारच। वाशिममध्ये ठाकरे गटाची सद्यस्थिती पाहता संघर्ष करावा लागणार नाही। खासदार भावना गवळींची ठाकरे गटावर टीका। शिर्डीमधून लोकसभा निवडणूक लढण्यास रामदास आठवले इच्छुक, तर शिर्डी सोलापूर जागांसाठी आरपीआय गट आग्रही। कोण कुठल्या पक्षात जाईल सांगता येत नाही। सकाळी एका पक्षामध्ये दुपारी दुसऱ्या पक्षात अशी राजकीय परिस्थिती। नेत्यांच्या पक्षप्रवेशावर आमदार संजय गायकवाडांची खोचक टीका। समृद्धी महामार्गावरील लोहगाव पुलावरती जीवघेणा खड्डा। हजारो कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या महामार्गावरती भगदाड पडल्यामुळे कामगारांवरती प्रश्नचिन्ह। समृद्धी महामार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं। समृद्धी महामार्गामध्ये भ्रष्टाचार झाला। निकृष्ट काम करून लाखो रुपये खिशामध्ये टाकले, विजय वडेट्टीवार यांचा आरोप। सुप्रीम कोर्टात नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं जाणार। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये नवनीत राणांचा पराभव करणार। माजी आमदार अभिजित अडसुळांचं वक्तव्य। सुनेत्रा पवारांचे पुन्हा भावी खासदार म्हणून बॅनर। कात्रज चौकामध्ये आरपीआय गटाकडून लावण्यात आले बॅनर। घड्याळ तेच वेळ नवीन म्हणत नवीन खासदार असं बॅनरवरती उल्लेख। भाजपचा इतिहास सर्वांना माहिती आहे। शिंदे गटानं चुकीचा निर्णय घेतला, आता पश्चाताप करण्यामध्ये अर्थ नाही। रामदास कदमांच्या विधानावरती सतेज पाटलांची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या आराखड्यासाठी 397 कोटी रुपये मंजूर। पहिल्या टप्प्यामध्ये 270 कोटी रुपयांच्या कामाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन। मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांनी घेतलं छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन। भाजप खासदार गौतम गंभीरचा राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय। मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, गौतम गंभीरची ट्विट करून माहिती। आदिवासी शेतकऱ्यांची नाशिक जिल्हाधिकाऱ्यांसोबतची चर्चा निष्फळ। बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांवरती तोडगा नाही। बीडमध्ये मनोज जरांगेंच्या बॅनरवरती पोलीस प्रशासनाकडून कारवाई। मराठा आंदोलकांकडून घोषणाबाजी करत कारवाईचा निषेध। डोंबिवलीच्या कोळेगावमध्ये उद्या दुपारी 2 वाजता शासन आपल्या दारी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा 16 तारखेला ठाणे शहरात जांभळी नाक्यावरती होणार। राहुल गांधींची सभा। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांकडून सभास्थळाची पाहणी। उद्धव ठाकरेंची जनसंवाद यात्रा 4 मार्च रोजी रायगडमध्ये। सोमवारी उरणच्या द्रोणागिरी नोडमध्ये होणार उद्धव ठाकरेंची जाहीर सभा। जामनगर विमानतळाला 10 दिवसांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जा। अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री वेडिंग सोहळ्यासाठी विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा। अंबेजोगाईमध्ये लुटारू टोळीचा म्होरक्या जेरबंद। पतसंस्थेमध्ये 39 लाखांच्या चोरीमध्ये म्होरक्याचा सहभाग। आरोपीकडून 9 लाख जप्त करण्यात पोलिसांना यश।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.